जो भेटेल याची सवे प्रति उपायांची धावी प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी ये अर्थ ज्या श्री गुरूंची भेट झाल्याबरोबर सर्व साधनांची धाव संपते आणि प्रवृत्ती रूपी गंगा श्री गुरूंची सागरामध्ये स्थिर होते. पाठीमागून असा विषय आलेला आहे आपल्याला. चंद्राच्या कला काय कमी होत जातात. पौर्णिमेपासून पुढे काय होतात, कमी होतात आणि अमावास्या झाली की आणि परत वाढत जातात. आणि कला पौर्णिमेला त्या पूर्ण होतात, एकत्रित होतात आणि इतर वेळी कमी कमी होतात. तसं आपल्या जीवनाची जी वृत्ती आहे मला, वृत्ती सगळं कार्य करते असते मला. आपण डोळ्याने पाहतो, कानानं ऐकतो, बोलतो, हे पंचविंद्रियाचं जे विषय त्यांच्या ज्ञानासाठी वृत्तीची अत्यंतिक गरज आहे. सगळ्या वृत्तीद्वारा तुमचा आमचा हा व्यवहार होतो. अंतःकरण वृत्ती जी बुद्धिवृत्ती आहे ना, ती आपली या विषयांच्या द्वारा कायम बाहेर आहे, म्हणजे विखुरलेली आहे. गट आहे, पट आहे, अंक आहे, तमका आहे, सगळी बाहेर शब्दाकडे जाईल, किंवा स्पर्शाकडे जाईल, किंवा रूपाकडे जाईल, रचनेकडे जाईल. ती वृत्ती कायम आपली काय आहे, बाहेर आहे. आणि आपलं अधिष्ठान जे आहे ते कुठं आहे, आत आहे. आत्मस्वरूपानं त्याला गुहा म्हटले. आकाशरूपी इथल्या गुहेतले प्रतिबिंब पडलेलं आहे. ते अधिष्ठान बी ते आहे आणि त्याचंच प्रतिबिंब पडले. अधिष्ठान म्हणलं की तो आत्मा कुठंच तो व्यापक आहे, त्याला वृत्ती चिकटू नाही महाराज, ठेवायचं. त्याच्यावरती अध्यस्त आहे महाराज, त्याला अधिष्ठान आत्माच आहे. पण वृत्तीनं काय केलंय, पुढं जाऊया जाते, त्याला पाठीमागे राहिला तो अधिष्ठान रूपाने आणि वृत्ती बाहेर बाहेर पडलेली आहे. तो पाठीमागा आहे, त्याला विमुख झाली ती आणि बाहेर दृश्याच्या पाठीमागे राहिलेले आहे. आणि सद्गुरूंची भेट झाल्यानंतर अंतर्मुख होते. कारण का तुम्हाला मला अंतर्मुख होणं अत्यंतिक गरजेचं आहे. बाह्य अंगाने परमार्थ आहे, साधन म्हणून आहे, लक्षात ठेवायचं. आणि साध्य जर कसं काय असं तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार होणं, ब्रह्मसाक्षात्कार होणं. आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय बाहेरचं ब्रह्म आहे ते ब्रह्मरूपाने कळत नाही. कारण का वृत्ती अंतर्मुख होऊन त्याचं दर्शन घेऊन बाहेर आली की मग ते दर्शन घडतं. सगळा वृत्तीचा खेळ आहे. आणि मग ते अंतर्मुख झाली की सगळ्या ह्या वृत्त्या एकवट होतात आणि पूर्णतेला येतात. जसा पौर्णिमेचा चंद्र सगळ्या त्या कलाचा एक जागी त्याला येतात आणि म्हणून तो पूर्णतेला येतो. तसं सद्गुरूंच्या उपदेशानं काय होतं, बाह्य देशातली वृत्ती सगळी हे अनात्म्याचा त्याग होतो. काय होतो, अनात्म्याचा त्याग होतो. आणि जे काय आपल्याला स्वरूप आहे ना, ते अंतर्मुख झाल्यानंतर त्याचं दर्शन होतं, त्यावर तो पूर्णतेला प्राप्त होतो. आणि एकदा पूर्णतेला प्राप्त झाला ना की मग तुम्हाला कर्तव्य अवस्थेची प्राप्त होते. म्हणजे प्रवृत्ती जी आहे ती काय होते, थांबते. प्रवृत्ती ही प्रवृत्तीसाठी नसून निवृत्तीसाठी. प्रवृत्ती म्हणजे आपण काहीतरी संसारातलं इकडे तिकडे करतोय ना, त्याचा थोडासा त्याग करायचा आणि परमार्थातलं काहीतरी करायचं. काहीतरी म्हणजे ते काय, कर्म, उपासना, योग, ध्यान, धारणा ही साधनं आहेत. तत्वमसी उपदेशात तत्वमसी पदार्थापदर तत्वमसी हे जे महावाक्य आहे ना, तिथपर्यंत सगळी काय आहे महाराज, आपल्याला प्रवृत्ती आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे तिथपर्यंत तुम्हाला हा प्रवास करावा लागणार. आणि प्रवास कुठपर्यंत करावा लागतो, तर ते भेटेपर्यंत महाराज. तसं सद्गुरूंची भेट झाली ना, गंगा धावत असते महाराज, वेगाने धावत असते महाराज. कुठपर्यंत धावत असते, समुद्रापर्यंत. आणि समुद्राला त्या पोचली ना की त्याची धाव थांबते. तसं सद्गुरूच्या कृपेतनं प्रवृत्ती थांबते आणि निवृत्ती म्हणा केली जातात. म्हणजे आता ह्या पूर्ण कलेला एकदा प्राप्त झालो ना आपल्याला, आता पूर्ण कलेला प्राप्त व्हायचं असेल आपल्याला, 17वी कला आहे बघा तिला. म्हणजे
17वीचे स्तनदेशी, स्तन्यदेशी 17वीचे स्तनदेशी, अन्न हाताचा हल्ला उगासून समाधी बोधिनी दिवशी बुजावणे, म्हणून साधका तू मावणे पिके सारस तुझे. किती सूत्रबद्ध आहे बघा. त्या कारणे सावली नसणे तुझे, म्हणून गुरु माते. काय एक 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 शब्द महाराज दादा अमोल आहे. माऊली काय म्हणते, हे उपनिषदाचे सर्व शास्त्रांचं मागे. म्हणजे ज्ञानेश्वर. होय होय होय. कारण का दशोपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्री प्रस्थांतरी आहे, लक्षात ठेवा. तशी आणि दृष्टी आहे. या प्रस्थांतरीतच ज्ञानेश्वरी बसली. प्रस्थांतरी म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे प्रस्थांतरी. तुम्हाला वेगळी आणि उलटी प्रस्थांतरी वाचायला जावं, तुम्ही उपनिषद घ्या वाचायला, डोक्याची केसच पाक उडून जाते, काय शिल्लक राहत नाही. पण तेच भाषेत, सोप्या भाषेत सांगितले मला. तिथं जे सांगितले महाराज, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि दशोपनिषद ही सगळी संस्कृतमध्ये आहे, पण त्रिकांडात्मक आहे. लक्षात ठेवायचं. कर्म, भक्ती आणि ज्ञान क्रमानं सांगितलेलं आहे महाराज. तोच विषय तिथं सांगितलाय माऊलींनी, त्रिकांडात्मक ज्ञानेश्वरी देखील आहे. बरोबर आहे का? 2रा अध्याय ते 4थ्या अध्यायापर्यंत कर्मकांड आहे. 4थ्याला सोडून पुढं 4थ्याला सुरुवात झाली 12व्या पत्र उपासना कांड आहे, आणि 13व्याला सुरुवात झाली ती ज्ञानकांडाला आहे. 15व्याला ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. पण ते ज्ञान पुढे टिकण्यासाठी महाराज दैवी असुरी संपत्ती सांगितली, होय का नाही? कारण का तुम्हाला झालं असं वाटेल महाराज, पण प्रतिबंध येतात. तुम्ही कुठल्या संपत्तीत असावं, तुमच्याकडे कुठली संपत्ती असावी महाराज? दैवी संपत्ती असावी महाराज. असुरी संपत्तीचे थोडे 6 आहेत, पण ते अतिशय घातक आहेत. दैवी संपत्तीचे 26 गुण काहीतरी सांगितले, नाही का? आणि ते आपल्या ठिकाणी असावेत. व्यवहार करता सांगितलं. इथं पुढे आपल्याला जगायचं ना, व्यवहार करताना दैवी संपत्तीत आपण जगणं अत्यंत गरज आहे, पोषक आहे. तुम्ही इंजेक्शन दिलं त्याच्यासाठी पत्ते पाळायला पाहिजे का नाही? तसं आहे ते. आणि 17वा जो अध्याय, सगळा जो व्यवहार आपला होतो तो गुणात होतो. मला कुठल्या गुणात आपण राहायला पाहिजे, किंवा कुठल्या गुणातून तपश्चर्या करायला पाहिजे, कर्म करायला पाहिजे, उपासना व्हायला पाहिजे, दानधर्म व्हायला पाहिजे, ते कुठल्या गुणात व्हायला पाहिजे. कारण का गुण असल्याशिवाय व्यवहार करता येत नाही. म्हणून ते गुणांचा अर्थ 17वा अध्याय हे केलेला आहे. आणि 18ला काय श्रद्धा. हो हो, श्रद्धा म्हणून, श्रद्धा म्हणून नुसतंच झोपू नको म्हणजे, केवळ श्रद्धेने झोपू नको. कारण श्रद्धा म्हणजे सांगायचं काय, ज्ञानेश्वरी त्रिकांडात आहे. आपल्याला प्रवृत्तीकडे निवृत्तीकडे जायचं आहे महाराज. हेच खरं वर्ण आहे. संसार टाकायचा नाही आपला. संसारातलं जे सत्यत्व जे आहे ना, प्रारब्ध आहे. संसार म्हणजे काय, तुमचं प्रारब्ध बघण्याचं नाव काय, व्यवहार आहे महाराज. व्यवहार तुम्हाला कोणालाही टाकून काय माहितीये काय, तुम्हाला देह असल्याशिवाय, मनुष्य देह असल्याशिवाय तरी परमार्थ करता येत नाही. बरोबर आहे. मनुष्य देह म्हटलं की त्याचं क्षुधा पिपासा एवढे 2 धर्म झाले. वेळेवर खायला पाहिजे, वल्ल वाळा असू दे, आणि पाणी प्यायला पाहिजे, वस्त्र अलंकार पाहिजेत, मग ती साधी असू दे, आणि निवारा पाहिजे. या 3 गोष्टीची आपल्याला काय आहे, गरज आहे. मी सांगितले काय तिने, उठून या धन उत्तम व्यवहार आहे. पण आमच्या गरजा वाढल्या का काय म्हणायचं येणार सांगा. भगवंताने दिले ते आपल्याला मजबूतच दिले महाराज, पण आपण तेवढ्याच राहिलं झालोय. काहीतरी मनानं असं केलं की आमकं होईल, तसं केलं की तमकं होईल, तसं केलं की तमकं होईल. एकदा गाडी घेऊन झालो की मग माझ्यासारखा आता कोण नाहीच वाटतंय. किती सायकलने फिरायचंय, मग ती मोटरसायकल पाहिजे. मोटरसायकल आपल्याला वारं वाटतंय, मग काय ती कसली पाहिजे, हो तेवढ्यावर तरी थांबते महाराज. ती जुई करणं जाणारी पाहिजे, ती असली पाहिजे, तसली लाख आपली पाठीमागे लागली. याच्यामुळेच आपण कामाला लावले महाराज. ही सगळी प्रवृत्ती आहे महाराज. शी झाली तुमची इकडली प्रवृत्ती. परमार्थातली प्रवृत्ती किती किती महाराज करावी नाव सांगा, कुठेपर्यंत करत राहायचं, त्याला काय मर्यादा आहे महाराज. साधना तुमची बघा, कर्म याला तुमचं पूर्ण झालं की ती उपासना तुम्हाला सुद्धा घालवतो. यथार्थ ज्याचं कर्म झाले ना, साधनाची अशी महत्व आहे दादा, ते यथार्थ तुमचं झालं की तुम्हाला पुढच्या यायच्या, तुमच्या शाळेतच आहे ना, तू विद्यार्थी आमच्याकडे घालवा म्हणतात, टिपणं काढतात. ते काय म्हणतात, ते नोटीस न काढता जो पास होतोय ना, त्याला बोलवून घेतात.
तसं तुमचं कर्म यथार्थ झालं ना, ईश्वर त्याच्यात पाठीमागे पुढं उपासनेकडे लावतो तुम्हाला. उपासना तुमची प्राप्त झाली ना, पूर्ण झाली, तुम्हाला कोणतरी संत भेटतातच, त्याचं विवेकाची जागृती होते, ते सहज ऑटोमॅटिक घडत जातं. ते योगापर्यंत ही प्रवृत्ती आहे मला, योग धारणी पात्र प्रवृत्ती आहे. तिथनं पुढे श्रवण मनन निधी असेल तर तो पदार्थ शोधन, इथपर्यंत ही सगळी प्रवृत्ती. पण किती दिवस ही पुस्तकं घेऊन तरी बसायचं? समाधान का? भांडी उतरायची आणि ठेवायची, भांडी उतरायची आणि ठेवायची, जेवायचं का नाही? तृप्ती झाली या साधनेसारखी अपयशी. आत्मतुष्टीची अशी क्रिया नाही आता. आता काय करायची गरज आहे मला? कारण का क्रियेत उलटी बंद वाढत राहतो, मनुष्य बहिर्मुख होतो मला, आणि समाधान देत नाही मला. आज हे केलं, उद्या ते केलं, परवाच्याला ते केलं, धावपळ नुसती होते, हो, समाधान मिळत नाही मला. बरं करायचं कशासाठी नाव सांगा? समाधान. मग ते मिळवायला पाहिजे ना. समाधान तुमचं राहिलं कुठं? समाधान नाही का तुमच्याकडं? नसतं तर तुम्हाला झोप लागलीच नसती महाराज. हा, झोपेच्या ठिकाणी मला मग किती मनुष्य किती तुम्हाला येऊन देत, असा जीव टाकायला मनुष्य जाऊ दे, झोपला की सकाळी तरतरीत होतो का? आनंद घेऊन तो समाधानाला प्राप्त झालेला असतो. तेव्हा तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागतं ना. हा, तसं ही प्रवृत्ती थांबवावी आणि निवृत्तीकडे यावं. ते सद्गुरूंच्या याच्यातनं होतं आहे. पुढच्या ओळीत सांगितले पूर्णतेला प्राप्त झाला 16 कले 17 कलेने. आता तिथनं पुढे काय होतं? प्रवृत्ती थांबावी महाराज. पूर्णतेला गेल्यानंतर म्हणजे अमृतानुभव हातात आला ना, एक लक्षात ठेवायचं, जो कर्मठ आहे ना त्याने उपासकाचं लक्ष ठेवावं. बरोबर आहे? उपासक कसा आहे ते माझ्या अंगी कसं येईल वाटावं. उपासकानं साधक कसा आहे, जिज्ञासू कसा आहे ते त्याच्या समोर असावं आणि ती वाटचाल असावी. साधकानं सिद्ध आपण कसा होऊ समोर असावं, आणि सिद्धानं म्हणजे जीवनमुक्तानं विधेय कैवल्याकडे कसं आपण जाऊ, एक 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 समोर ठेवून आपण जगत जायला पाहिजे. पूर्णतेला एकदा 16 कळा प्राप्त झाल्या, 17व्या कलेला प्राप्त झाला ना, आता त्याची धावपळ थांबते महाराज. आणि धावपळ थांबल्यानंतर पुढे काय होतं ते या ओळीने सांगितलेलं आहे. गंगा आणि समुद्राचं उदाहरण वाचा. जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे श्री गुरु भेटता क्षणी अमुक करा तमुक करा अशी साधनांची धाव संपते. बघा, अर्थात प्रवृत्ती रूपी गंगा श्री गुरु रूपी समुद्रामध्ये स्थिरावते. आता सद्गुरूंची भेट झाली की मग तुम्ही परमार्थात जाता. हे करा ते करा ते करा ते करा हे थांबतो. कारण का करायचं त्यावेळी केलंय महाराज, कृतीतनं बंद वाढत जातो महाराज. माऊलीमध्ये कर्मे कर्मबद्धता मुमुक्ष सोडविले पंचसुख. हो, कर्मानेच कर्मात सुटलं जातं, त्यालाच नैष्कर्म्य स्थिती म्हणते. बद्धता जी आहे ती सुटती म्हणून म्हणून निष्काम कर्माला आपल्या इथं महत्व दिले. मग हळूहळू तर त्या कर्मातनं आपण काय करायचं? निवृत्तीकडे, प्रवृत्तीतून ना निवृत्तीकडे. ते कसं त्याच्यातनं हे करतात म्हणजे काय होतं? गंगेची आता ही प्रवृत्तीच आहे ना, गंगा वाहती ती काय आहे? प्रवृत्ती आहे ना. कुठेपर्यंत प्रवृत्ती आहे तिची? समुद्राला सागराला मिळतोपर्यंत. सागराला मिळाली आता किती शांत होते. आता धावपळ, तशी आपली जर धावपळ थांबायची असेल तर आपली कुठंतरी स्थिर होणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि स्थिर व्हायचं एवढंच ठिकाण आहे की सद्गुरूच तुम्हाला ती जागा लावून देतात, आणि त्या जागेला जोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आपण आता पंढरपूरला जातोय ना, पंढरपूरला जाय तोपर्यंत आपण चालूच असते, चालत राहायचं मला. तिथे बी गेल्यावर आणि बस इथे शेवट आहे. म्हणजे अमृतानुभव हा ग्रंथ तुम्हाला पूर्णतेला पोहोचवणार आहे. नाही, पूर्णतेचं झाल्यानंतरचा हा ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. आणि माऊलीनं हे तुमच्या आमच्याकडं विवेक हे दिलेलं आहे महाराज. अतिशय अमोल आहे, याचं मोल करता येत नाही. कारण का जीवाचं खरं इथं कल्याण आहे, इथं जीवाची पूर्णता आहे महाराज. आणि म्हणून तरी निवृत्तीनाथाने त्यांच्याकडं एक हे आज्ञा केली. कारण का लोक बडबडून रिकामी राहतील,
महाराज होऊन रिकामे राहतील आणि संसाराच्या चक्रात पडतील महाराज. लक्षात ठेवा. कारण का हा विषय अनुभवाचा आहे महाराज. हा विषय जो आहे तो स्वरूपच आपला आहे ना. हा विषय अनुभवाचा म्हणजे काय आपलं स्वरूपच आहे महाराज. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला कर्तव्य अभाव स्थिती प्राप्त होते. मग आता ज्ञानोबारायांना हे माहिती नव्हतं का महाराज? ज्ञानोबारायला माहिती नव्हतं का? रात्री तुम्ही किती त्यांचे पाठीवाले जन्म सांगितले, किती अवतार सांगितले ज्ञानोबारायांचे. बरोबर आहे ते. कारण का ज्ञानोबा हे कळसा नाहीत. मागील हे जन्मात मुक्ती झालं म्हटलंय ना. तरी पण त्यांच्याकडनं का वधवून घेतलं दादा? सगळं शास्त्र त्यांनी सांगितलं. हरिपाठ सामान्य सांगितला, ज्ञानेश्वरी तू चिंतनासाठी सांगितले, गाथा सांगितला, विशेष अधिकाऱ्यासाठी 65 सांगितलीस. पण तुझं काय सरतान? मग आपणही ध्यानात ठेवायला पाहिजे. आम्ही लोकांना सांगतोय, आपलं काय काय येऊ नये लक्षात. पहिलं दादा हे लक्षात यावं, परमार्थ करत असताना मी लोकांसाठी करत नाही हे पहिलं लक्षात ठेवा. स्वतःसाठी करायचा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची त्यांनी बोलावं. कोणी? जगद्गुरु तुकोबा राहिले बोला, तुमचा आमचा तो अधिकार. आम्ही बी आलोय, आम्ही बी, पण आपण भोग घेऊन आलोय आणि ते तुम्हाला वाट धावायला लागेल. म्हणून ज्ञानोबारायांच्याकडं का वळवून घेतलं महाराज? तर बोलून माणसं रिकामी राहतील, मग संसारात रिकामी जाईल. परमार्थ करून जर रिकामी राहिली तर मग परमार्थाचं फल काय महाराज? म्हणून त्यांच्याकडनं हा अनुभव त्यांनी वळवून घेतलाय. का तर तुम्ही आम्ही अनुभवापातर जाव, हे त्यांचं संतांचं महाराज दया म्हणजे कळवळ आहे. आणि जोपर्यंत अनुभव जात नाही तोपर्यंत आपण समाधानाला स्थिर होत नाही. स्थिर झाल्याशिवाय समाधान तुम्हाला मिळत नाही महाराज. मग समाधानासाठी करता का कशासाठी? एवढा उठा ठेव चालले कशासाठी? समाधानासाठी. पण समाधानाची जागा आपली चुकली आहे महाराज, आणि ती सद्गुरु जागा दावून देतात. नाही नाही, प्रयत्नानं चितपत्र नेतात ते महाराज. एवढी त्यांची दया आहे महाराज. जसा तुमचा अधिकार असेल ना, हे कळत नाही ना, ते घे. एक घास 20 ढाई करतात महाराज. एवढं त्यांचं महत्व आहे महाराज. कारण का त्यांना माहिती आहे यात जरा एकदा तडाखा बसला ना, परत आणि फटका बसला आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात. इथं समुद्र आणि गंगा, गंगेचं समुद्रच हे स्वरूप आहे. गंगा म्हणून वेगळी काय नाही. तसं आपलं आत्मस्वरूप हे ब्रह्मरूपच आहे महाराज. जीव वेगळा नाही. मानायला लागलाय, या उपाधीच्या पाठीमागे लागलाय, ते आपल्याला स्वतःला विसरला, येतो कुठेतरी सत्यत्व दिलं आणि त्याच्याच पाठीमाग लागलेला आहे. संसारात प्रवृत्ती असून देत, परमार्थात तरी कुठपर्यंत प्रवृत्ती महाराज? म्हणजे काय भजन पूजन करू नये असा त्याचा अर्थ नाही महाराज. पण त्याला काय एक सीमा मर्यादा आहे. असावं ती याच्यासाठीच असावं, निवृत्तीपरच असावं. म्हणून इथं गंगेचं समुद्राचं उदाहरण देऊन तुम्ही मला कुठंतरी बाबा स्थिर व्हा. आता कुठंतरी स्थिर व्हा. कारण का आयुष्य आपल्या हातात नाही दादा. ही मोठं साकडं आहे. पहिले ऋषीमुनी अमक्या वेळेपर्यंत मी तपश्चर्या करीनच म्हणत होते. प्रत्येक युगानं आयुष्य बदललं जातं, तशी साधनाही बदलत जाते मला. म्हणून आता तुम्हाला परमार्थ प्राप्त करून घ्यायला वेळ देखील लागत नाही दादा. फक्त ती वर्म धरून जर आपण केलं ना, तुका म्हणे सोपे आहे सर्व, शहाणा तो धनी काय सोपं आहे महाराज? कुठं अवघड आहे नाव सांगा? तुमचं आत्मस्वरूप तुमच्या ठिकाणीच आहे. काय तिथं प्रश्न काय? पण शहाणा तरी घेतले, ज्याला कळलं तेच मला आहे. सद्गुरूंच्यावर ज्याचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, शास्त्र सद्गुरू त्याच्यावर ज्याने विश्वास ठेवला आहे,
ठाईचं बैसुनी करा एक चित्त, तिथलंच आपण बसावं. म्हणजे एकाग्रता साधावी आणि त्यातून साक्षात करून घेतला की स्थिर होते. गंगा समुद्राला मिळाले, स्थिर होते. तसं आपल्या स्वरूपात आपण काय होतो, स्थिर होतो. ते येताच काही दिवस नाही काहीच साहेब. काय आहे, बोला येत नाही तर तुम्ही बोलत नाही सा, आणि बोलायची पाळी आली की असा. आपण काय बोलत नाही असं नाही, पण यातलं बोलत नाही ना. म्हणून तरी सांगले हे सगळे धड आहे तोपर्यंत हे करून, डोळ चांगला आहे तोवर ज्ञानेश्वर बघून घे, हातपाय चांगला आहे तोवर तीर्थयात्रा करून घे, हात खोळ होत नाही तोवर दान करून घे, कान चांगला आहे तोवर ऐकून तरी घे. महत्वाचं आहे. ऐकून घेतलेलं होतं म्हणून गर्भात देखील त्याला ज्ञान झालं. देव होय नका, गर्भात महाराज तिथं ती स्मरण झालं महाराज. तेवढंच आयुष्य त्याचं म्हणजे प्रारब्ध राहिलेलं होतं. असो, त्याला काही करायचे राहत नाही. बघा, कर्तव्याभाव स्थिती, नैष्कर्म स्थिती यालाच म्हणते महाराज. आणि ती इथंच मिळते ना. काय इतर ठिकाणी तुम्हाला करावं लागतं, म्हणजे करायला आला की मनुष्य बाहेर पडतो आणि फजितीला प्राप्त होतो. एवढा संसार करतोय आपण, किती तिच्यात समाधान वाटतो. समाधान वाटतंय का बिघडतंय, मिळतंय का बिघडतंय संसारात? काय तुम्हाला म्हणायचं आहे मला? बोला की चाटकन. तेच कळत नाही आपल्याला, सवय झाली. म्हणजे काही टाकायचं नाही, ते तुम्हाला करावंच लागतं. पण तिथं समाधान आपण मानले दादा ही चूक आहे. दादा आपली मानण्याची जी हे झाली ती चुकीची झाली. जागा चुकली. अगोदर ते झालंच नाही सांगितले, अज्ञानामुळे वाटायला लागले. अज्ञानामुळे वाटतंय ते न वाटल्यामुळे सत्य वाटायला लागले. रजूवरचा सर्प रजूच्या अज्ञानानं भासला, तसं सुस्वरूपाच्या अज्ञानामुळे हे भासायला लागले मला. आणि अज्ञानामुळे भासतंय हे न कळल्यामुळे सत्य वाटायला लागले. सत्य तरी का वाटतं ते, तर त्याच्यात सत्याची सत्ता आहे म्हणून ते सत्य वाटते. त्या सत्तेला आपण विसरलो आणि ज्याची सत्ता नाही त्याच्या पाठीमागे लागलो, भासमानाच्या पाठीमागे लागलो. शुक्ती नसती तर रजत भासलच नसतं. बरोबर आहे. तसं अधिष्ठान नसतं तर तुम्हाला संसार हा दिसायलाच नसतो. भासला तरी काय आहे महाराज, हा अधिष्ठानच आहे. पण अधिष्ठान कुठं आपल्याला प्रतीला यायला लागलंय महाराज. अधिष्ठानाची दृष्टीच आपल्याला नाही ना. मग ती सत्य का वाटतं, भासतं का ते आहे म्हणून. सत्य का वाटतं, पूर्वीची सत्यता तिच्यात आहे. नाहीतर त्या शुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पन्न होतं ते त्या काळात अनिर्वचनीय उत्पत्ती त्याची आहे. पण पूर्वीच आहे का वाटतं महाराज, तर पूर्वीची ती प्रागसिद्धता कोणाची आहे, शिंपीची आहे. प्रागसिद्धता म्हणजे पूर्वीची सिद्ध जी आहे ती शिंप आहे. आणि ती शिंप तिच्यासारखी दिसती, चांदीसारखी, त्याला सादृश दोष आहे. तो ते तरी का तसं वाटतं महाराज, तो सादृश्य दोष आहे. आणि त्याच्यामुळे ती आता अनिर्वचनीय उत्पन्न झाली असं न वाटता पूर्वीच रजत आहे असं वाटतं. पण पूर्वीचं रजत नाही, पूर्वीची काय आहे, शुक्ती आहे. तुम्हाला ज्यावेळी भास होतो त्यावेळी तिथं रजताची अनिर्वचनीय उत्पत्ती आहे. अनिर्वचनीय उत्पत्ती त्याची मानायचीच नाही कधी जात, कारण का ती बाधित होत नाही. मग सत्ख्याती तिथं मानली ना, आणि तिने हेच उदाहरण घेतलेलं लक्षात ठेवायचं. सत्ख्यातीवाद्याने रजू सर्पाचं उदाहरण घेतलेलं नाही. लक्षात येत नसलं तर समजावून घ्या. काय एखादा शब्द तुम्हाला अनिर्वचनीय उत्पत्ती झाली, कुठे झाली उत्पत्ती, आपल्या ठिकाणी झाली, तिथं नाही. तिथं तसंच आहे. तसंच आहे. हे बघा, रजूच्या ठिकाणी सर्प जर असतात तर तुम्हाला सगळ्यांनी सर्पच वाचला असता. लक्षात ठेवा.
मग तुम्हाला काय वाटतं हे सर्प आहे, यांना काय वाटतं गुरुश असर, माळ असर, कोणाला दंड असर, हे असं का वाटतं? आता ही वाटी सर्वांना वाटीच वाटणार का नाही? हा? सर्वांना काय वाटणार? हेच वाटणार. पण तिथं तुझं वाटत नाही. का वाटत नाही नाव सांगा. तर तुम्ही जशी कल्पना केली आहे, महाराज म्हणल्या कल्पनेपासून कल्पेला ठेवा ठेवा. नेने पडे पडे गोवा. गोवा नेने बस बस. नेने हरी. आणि मग सगळे कल्पना अविद्या तेने झाला, जीव तरी कुठे सिद्ध आहे महाराज नाव सांगा. सगळं हे कल्पने. मग आपण इथे काय करायचं दादा? कुठे संसार टाकून जाणार? हे टाकून कुठे जाणार नाव सांगा. काय वाटतं तुम्हाला? टाकाय सांगितलंय, टाकता येते, राहिलं टाकता येत नाही. गंध पुसता येतो, लावता येतो, पण कपाळ. पण इथं प्रगतीवरती करायला लागते ना. तुम्हाला विचार करता येतो यात राहून. आणि विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे मला. तिथं ते भासते तेव्हा तिथं नाही, ते इथं आहे. लक्षात ठेवायचं. होय, आपला भ्रम. मग तर आपणच काढायचा भ्रम. इथं भ्रम आहे. म्हणून तरी अंतर्मुख व्हा म्हणून सांगितलंय. तेवढ्यासाठी सांगितलंय. अंतर्मुख होऊन इथली जर तुमचं दर्शन झालं ना, तुम्हाला जग नावाचा पदार्थ दिसणारच नाही. सुवर्ण दृष्टी ती सोनारासारखी. अलंकारात काय बघतो तो? पाणी जरी दिसत असेल तर तरंग आहे का पाणी आहे? पाणीच आहे ना. तसं तूच अधिष्ठान रूपान आहे ना. आद्यच पदार्थ अधिष्ठान स्वरूप असतो. कार्यकारणाकडे जरी गेलं तरी कार्यकारण स्वरूप असतं महाराज. तसं किती जरी दिसालं तुम्हाला तरी अलंकार नाही आहे, ती काय सोन आहे. तसं जनन अवघा जनार्दन. शेजा दृष्टी आली तुम्हाला ना, की मग बाहेर धावपळ आता होत नाही. आणि अंतर्मुख एकदा झालं ना, तुम्हाला जी इच्छा आहे ना दादा, कशाची इच्छा आहे नाव सांगा. काय मागे सुरकून बसला ठिकाण नाही, इथं या ना, या इथं द्या बाबा. हे काय आहे, जेणेकरून आपल्याला नको सुख पाहिजे. मुळाशी आपण येऊया मला. प्रत्येकाला दुःख नको आणि सुख पाहिजे, क्षेत्री इच्छा आहे. एवढ्यासाठीच आपण हे करतो. अंतर्मुख एकदा झाला ना, त्याचं स्थान त्याला मिळतं. खरं जीवाचं जे स्थान आहे, स्वरूप जे आहे, सुखच हे त्याचं काय आहे, स्वरूप आहे. मला दुःख संबंध रहित, निर्विशेष, निर्निमित्त, निर्बाध काय ते सुख आहे. आणि त्या एकदा सुखाला प्राप्त झाला, तिथं काल तरी दुःखाचा संबंध नाही मिळत. म्हणून दुःख निवृत्तीसाठी देखील तुम्हाला इच्छा व्हायची काय, आणि इच्छा करणारी जी अंतकरण वृत्ती आहे ना, ती वृत्तीच काय होती तिथं विरून जाते, सामावून जाते. वृत्ती एक महाराज आधीच पदार्थ आहे, तिला स्वतंत्र सत्ता नाही. आणि एकदा अधिष्ठानाची भेट झाली ना, की हे दृश्य पदार्थ जे काय आधीच पदार्थ अधिष्ठान रूप होता, त्याला स्वतंत्र सत्ता राहिलेली नाही महाराज. आता कोठे धावे म्हणा तुमचे चरण लेकरिया, भाग गेला नाही. धावाधाव करायला तिथं ती वृत्ती राहतच नाही, कारण का समाधानाला प्राप्त राहिलेला असतो, झालेला असतो महाराज. झोपेतनं आता उठवू नका म्हणता काही. जरी महाराजाचा फोन आला, ताकीदच केलेली असते 2 तास तरी मला आता झोपेत जरी एवढा आनंद मिळतोय, तर ब्रह्मानंद कसा असेल नाव सांगा. त्याला बाहेर प्रवृत्ती होईल का मला? आणि जरी झाली प्रवृत्ती, आता जरी व्यवहार करायला लागला तरी आनंदाचे डोही आनंदाच्या. संतांचाही व्यवहार होतो, त्यांचीही प्रवृत्ती आहे महाराज, आपलीही प्रवृत्ती आहे, पण त्यांची प्रवृत्ती निवृत्तीपर आहे. त्यांची प्रवृत्ती जी आहे ती पूर्ण निवृत्तीपर आहे. आणि आमची प्रवृत्ती निवृत्ती वाटते, पण प्रवृत्ती परत आहे आपल्याला. आपण बसलोय असं वाटतंय, समाधी लागली असं वाटतंय, डोळे दाखवून बसतोय, सगळ्याला बसतोय, पण पाणी आले का काय, की तिकडे काय झाले का काय, की वाचनात चालूच असते. परमार्थ करत असताना देखील महाराज आपल्याला अजून पाहिजे त्यावर होतात ना. गंगा जशी समुद्राला जाऊन मिळते महाराज, तशी साधनांची आठ थांबा. साधनाची आली एकदा कंटाळा आला का नाही, की तुम्हाला झोपावंच वाटतं ना, सगळं तिथल्या तिथं ठेवून, आणि त्याच्यावर समाधान मिळतच नाही तुम्हाला. म्हणजे त्या ठिकाणला गेल्याशिवाय वृत्ती स्थिर होत नाही, आणि स्थिर वृत्ती झाल्याशिवाय महाराज
तो तिथं आनंद भोगायला मिळत नाही. आणि एकदा मिळाला ना त्या वेगळा राहू शकत नाही. गंगा समुद्राला मिळाले, आता जरी मिळत राहिली त्यात ती प्रवृत्तीकडे येत नाही. तसा संतांचा जरी व्यवहार होत असला आता तरी आता ते प्रवृत्तीपर नाही, निवृत्तीपरच व्यवहार होतो. सद्गुरू काय करतात, तुम्हाला त्याची भेट घडून देतात. म्हणून तर गंगेचं समुद्राचं उदाहरण दिले का, गंगा ही गंगा नसून समुद्र स्वरूपच आहे. बरोबर आहे. पाणी या नात्यानं गंगा असून दे, गटार असून दे, तुमचं वडा असून दे, नाला असून दे, आणि काय असून दे, समुद्र स्वरूपच आहे. समुद्राचंच महाराज वापशी ऊन वर जातं, ढग रूपांतरच होतं महाराज, आणि तिथनं खाली येतं आणि डोंगरातनं यातनं वाहून समुद्राला जाऊन मिळतं महाराज. तसा ब्रह्मस्वरूपच हा जीव आहे मूळचा. कुठंतरी कुठल्या तरी वासनेतनं महाराज बाहेर पडलं आणि मग इकडे चक्रात या फिरायला लागले. फिरत 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 महाराज सद्गुरूंच्या जर एकदा ताब्यात गेलं, गंगा वडा ते नाला वडा गटार यांनी काय करावं, गंगेला जाऊन मिळावं. तसं जीवानं काय करावं, ईश्वराच्या कृपेत किंवा सद्गुरूच्या कृपेत जाऊन मिळावं महाराज. गंगा काय करते महाराज, सर्वांना घेऊनच ती पुढे जाते, समुद्राला मिळते महाराज. आता केवळ इथे गंगेचा तिने उदाहरण काय दिले, गंगा म्हणजे आता जीव, समुद्र म्हणजे गंगा. आता जीव म्हणण्यापेक्षा गंगा म्हणजेच आत्मा आहे आणि तिकडे ब्रह्म आहे. जाऊन एकदा मिळालं ना की त्याचं स्वरूपच ते आहे. गंगा का गंगा रूपानं होते, समुद्र रूप होते, तर लक्षणात साम्यता आहे. गंगेचं पाणी, समुद्राचं पाणी, पाणी रूपानं काय आहे, एकच आहे. तसं जीव आणि परमात्मा हे वेगळं नसून दोन्ही एकच आहेत. म्हणून तिथं गेलं की प्रवृत्ती थांबवून निवृत्ती प्राप्त होते, स्थिरावते मला. आणि हे आपल्या जीवनातलं एक प्राप्तव्य म्हणायला काय हरकत नाही. हो, आता तिथं आता तर्क करायला जागाच पाहिजे. तर्क कधी होतो, प्रवृत्ती, प्रवृत्तीत तर्क होतो मला, तर्काला जागाच राहू नये मला. झाले की संपलं मला, सहज विसरून जातात मला. कारण का, इंद्रियांचा विषयाशी संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत काय आहे. म्हणून तुम्हाला जे आता ज्ञान आहे ना, ते सामान्य ज्ञान आहे महाराज. स्वरूप महिमेने आपल्याला ज्ञान आहे महाराज. कसं आहे, स्वरूप महिमेतून आपल्याला ज्ञान आहे. मी कोणतरी आहे, अमका तमका, हा तो तो तो, हे काय स्वरूप महिमेने ज्ञान आहे. भगवंताने त्याच्यासाठी जागा सांगितल्या महाराज आपल्याला. पण आपलं काय झालंय महाराज, नदेवाच्या घरी शस्त्रवरी उपवास करी दरिद्रिया म्हणून, तैसा राम असता सर्व सुखाचा भ्रांताची काम विषयावरी. मग आता पुढे भगवंतानं सांगितले, सर्वांच्या हृदय दिशी मी अमुकायांशी बुद्धिस्पुरी हरनिशी ती वस्तू का तुम्हाला ओळख करून दिली आहे. पण आपण त्याचा विचार करत नाही. काय कळत नाही का, आपण पाठवलंय कळत नाही म्हणायचं नाही कधी, कधी कधी म्हणायचं नाही. काय आणि ओळखून हे तुमचं लक्षणच कळून घ्यायचं. काय कळत नाही असं नाही, मला कळत नाही, कळत नाही हे कळते. हे बाबा दादा, तुमच्यासारखी सूक्ष्मता नाही की हो. आपण जर पाठाला येऊन मला काही कळत नाही म्हणून, तुमच्यासारखी सूक्ष्मता आमच्याकडे आहे काय? एवढ्या बारक्या नशीब तुम्ही शिकवता, तेवढी सूक्ष्मता आहे नाव सांगा तुमच्याकडे. तीच बुद्धी जर इकडे घातली तर, तिचा वापर केला तर आपण अमृत अनुभव नंतर आणि अमृत अनुभवाचा व्यवहार करा. मृताचा सगळा अनुभव घेतलाय, अनुभव घेऊन त्याला फाटा देऊन आता अमृत स्वरूप आपण आहे असा बोध आपल्याला आहे.
वेगळा करून घ्यायची काही गरज नाही. आहेच बोध बोध झालेला आहे. बोध फक्त आहे. काय फक्त काय भ्रांतीनं काय झालं, बस बस भ्रांती निवृत्त झाली की नाही, काय केलं, भ्रांतीपासून फिरत रे. हो गुरुने काय केलं, वाक्य वापरलं, हो त्या वाक्यानं काम हो घातलं कुठं नेऊन आणि परत व्रतातच घालायचं. नाही 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 आत्मस्वरूपी घातले आता होऊन अमृत स्वरूप घातल्यानंतर आणि व्रतात काय ते लुडबुड करील का, अमृत कळालंच नाही तुम्हाला हो. नाहीतर मग अमृत तरी का. पण आता अमृत स्वरूप आहे का नाही, आता आपल्याला आपण मरणारे आहोत असं वाटतं की अमर आहे. आता झाले की आपल्याला आपण सांगतोय हो, आपण जीव नाही आपण ब्रह्म आहे आपलं प्रवचन आहे तिथं. कीर्तन प्रवचनाचं आपण तर सांगतोय म्हणजे आपल्याला कळलंय निदान बोलायपुरतं कळलंय का नाही हा. मी वासुदेव कळलंय एकदा की आपल्याला मी वासुदेव तत्वता तत्वता आपण वासुदेव आहे हो. सांगण्यासाठी आहे काय अनुभवान आहे. देवाची बरे आपण लोकांना सांगतोय ना सांगणे खरे तुम्ही मग आपण नाही का आहे आहे फक्त पदावर. तसा बुद्धीचा निश्चय होईना आपलं. मग आताही का चिंतन करायचं विवेकाने एकदा डोकं वर काढल्यावर हे संसार हे दिसणं शक्य नाही. एकदा सूर्य उगवला की अंधार पडेल. दुसऱ्या प्रकाशाची गरज तरी काय सूर्याला, अन्य प्रकाशाची गरज नाही, अन्याची व्यवहार नाही नाही तशी तुमच्या प्रकाशाला तुम्हाला दुसऱ्याची गरज नाही. स्वप्रकाशक असं आपलं स्वरूप असताना एवढं काय इतर जायला अजून प्रवृत्ती पांगळ झालेली नाही. एवढंच हे तर नेनाव हेच का हा. म्हणजे काय इंद्रिय अधीन, इंद्रिय अजून आपण इंद्रियाच्या अधीन आहोत. इंद्रियांचा स्वामी व्हायला पाहिजे. आहे तिथल्या तिथं तुम्हाला त्याचं लक्ष काय विशेष काहीच नाही थोडा अगदी थोडा आहे तुका म्हणे लागेल थोडासा विचार, थोडासा विचार आहे विचार पाहिजे म्हणजे विचारानं काय बंद मग काय तुमच्या प्रलब्धात किती तुम्हाला ऐश्वर जनकाचं राज्य होतं महाराज अजून मिळू द्या ना. एवढं तर आपण राज्य अजून बोलायला नाही. कुठं मिळत नाही त्याच्या ठिकाणचं सत्यत्व अजून तेवढ्या तीव्रतेने सहज होत असेल तर काय हरकत नाही. प्रयत्नानं तरी करून पाप प्रयत्नानं करून चालत. कळवून कळाल्यानंतर पापाचा प्रयत्न करून जातो. प्रयत्नपूर्वक पापच करायचं. वाढत राहतं बरं कुणासाठी करायचं हा एक प्रश्न आपण काय म्हणतो. हे जे करायचं आहे ना कुणासाठी करायचं पहिले हे तुम्ही आम्ही ठरवूया. साधक सिद्ध व्हायला पाहिजे. साधक आम्हाला तर इकडे यायची जी ओढ लागते दादा काय तुमच्याकडे येऊन चांगलं चांगलं खायला मिळते म्हणून नाही जात. पण येतं आलं की एक चार शब्द या ह्याच्यातून निघतात आणि ते आज ना उद्या आपल्या उपयोगाला पडतात. कारण का बोलायला देखील कुठेतरी जागा पाहिजे नाही. पेरा जशी भर टोपल्यात आहे म्हणून कुठेतरी माळा विस्कटून टाकून चालतं का मला भूमीची तयारी पाहिजे. बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे. नंतर काय आपला अधिकार सांगायचा आहे महाराज. आम्ही या अधिकारात बसत नाही अजून सांगायला. शास्त्र हातात धरायला महाराज अवाच्य व्यवहारिक स्वरूप अवाच्य व्यवहारिक स्वरूप व्यवहार आहे. वाच्यता वाणीची चारी वाणी तरी पण एकमेकाच्या संगतीनं विचारानं मंथन मंथनात आपली चिंतनात भर पडावी आणि सहज विषयावर वासना आहे ती काय प्रेरणा करायला लागत नाही हो. प्रेरणा न करता शेने काय होतं वासनेला प्रतिबंध होतो तिकडे त्याच्यात. वासनेला आकळून धरतो ते वासने प्रतिबंध होतो. गुरुच्या वाक्यानं काय केलंय प्रपंचातली वासना नष्टच केली. हो वासना प्रपंच तुम्हाला काय करत नाही त्या वासना ज्या आहेत ना नष्ट करायचं काम वाक्य दुसरं काय. निर्वासन झाला का प्रश्न मिटला. मला तुम्ही आहे तिथेच मुक्त आहे. कारण का तुम्हाला मुक्तीसाठी कुठेही जावं लागत नाही. गंगे आता मिळाली ना आता कुठे जायचं त्यांनी महाराज. बोला कुणाला काय बोलायचं असतं तर बोला. अरे काय शंका बोलता पाठ पाहिजे. काय अडचण नाही. बोलता पाठ
कारण काही अभ्यास म्हणूनच आपण करायचा. अभ्यास सगळी साधक अवस्थेत सगळी साधक अवस्था इथं कोणी कोण नाही मला. एक माऊली इथं तुम्हाला देणार आहे. गुरुस्थान कोण आहे महाराज? माऊली. तुम्ही आम्ही सगळे त्याचे साधक म्हणून साधका तू माऊली पिके सारखं तुझे या कारणी सावली चिंतन झालं पाहिजे. पाठ एक बोलणार आणि सगळी मौन राहणार. शंका रूपाने राहता कामा पाठ सराच ना. पाठांची ही त्याच्यासाठीच आहे. शंका समाधान. कीर्तन प्रवचनात तुम्ही काय बोलू नका. उद्या विचारा मला तुमचं असं झालं तसं. तेवढ्या वेळा तो विषय बदलतो काहीतरी असो. ब्रह्मालिका न कळे ही खोल ब्रह्मालिका नाही हे कळत नाही. मग हे कळत त्यांना कळत नाही. मग आम्हाला कळतंय काय? कुणाला कळतंय हा एक प्रश्न. आता काल महाराज कळतंय कुणाला? ज्यांना कळते त्यांना संत म्हणा. कळते का म्हणे हे तो आहे तयार जी ऐक्या भावे जाणे ऐक्य भावानं जाणे. ऐक्य भावानं कुणाला कळते? भक्ताला कळते. भक्ताच्या ठिकाणी ऐक्य बोध नांदतोय. कुठं नांदतोय? अभक्ताच्या ठिकाणी ऐक्य नाही. ते कायम भेदात राहते. भेदात राहू नये. काय वैभव नाही. जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत धावधाव करणार. भेद आहे ना. ती गंगा हा समुद्र पाण्यात जरी एक असलं तरी उपाधी संबंधाने भेद आहे ना. आणि उपाधी आपलं कार्य केल्याशिवाय राहत नाही. चंचय निश्चय आजवी खळा उदके होय. तेव्हा अवघी उपाधी ती नुसती उपाधी आहे. उपाधीचा इथे काय करायचा? निराश करायचा, बाद करायचा. उपाधीचा नाश नाही. उपाधीचा काय आहे? नाश नाही. तेच भांडवल इकडे वापरायचं. तीच अंतःकरणाची इकडे वापरायची. सागर काय बोलायचं नाही. चल त्याला काही करायचे राहत नाही आणि काही वयाचे न राहणे याचे नाव कृतार्थ झालं. त्याला म्हणजे गंगा जशी मिळाली ना तसं आत्मस्वरूपाला एकदा आपण मिळालो ना समुद्राच्या मुखात काय करायचं राहिलेलं नसतं. कारण का सुख हे तुमचं स्वरूप आहे. आनंद हेच तुमचं. ते आनंद मिळवायसाठी काहीतरी करावं लागतं ना आपल्याला. आणि दुःख निवृत्ती करण्यासाठी 2 क्रिया येत आहेत ना. प्राप्त दुःखाची निवृत्ती आणि अप्राप्त सुखाची प्राप्ती. असा आमचा आहे ते दुःख निवृत्त करायच्या पाठीमागे लागला आणि सुख नाही ते प्राप्त करून घ्यायच्या पाठीमागे लागला. पण इथं असं आहे प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्तीची निवृत्ती आहे. तुमचं स्वरूपच प्राप्त आहे का नाही? तुम्ही कधी नाही असं तुम्हाला वाटतं का? कधीतरी तुम्हाला वाटतं का मी आता बाबा माझा अभाव झालाय? कधीच वाटत नाही. कारण वस्तू स्वयंसिद्ध त्रिकाला बाधित आहे आणि ती वस्तू आनंदच ही त्याचं स्वरूप आहे आणि दुःख संबंध येत आहे. म्हणून आता तिथं प्रवृत्ती स्थिरावती. हेच शेवटचं. राजा इंद्र ब्रह्मदेव यांना मिळवण्याचे कर्तव्य नसले तरी रक्षण करण्याचे कर्तव्य असतेच. राजा इंद्र ब्रह्मदेव त्यांनी मिळवून गेलेले आहे. ब्रह्मदेवानं 100 जन्म ब्रह्मदेवाच्या ब्राह्मणाच्या याच्यात हे करून 100 यज्ञ केलेले असतात. म्हणून तो काय झालेला असतो? ब्रह्मदेव झालेला असतो. सार्वभौमराज इंद्रानं काय केलेलं असतं? 100 यज्ञ केलेले असतात म्हणून तो इंद्र झालेला असतो, स्वर्गापती झालेला असतो. राजानं सगळं त्रैलोक्य जिंकून काय राजा झालेला असतो महाराज. आता त्यांनी मिळवलेलं आहे पण संरक्षण करावं लागतं ना. जेवढं मिळवायला कष्ट आहे तेवढं संरक्षण करायला देखील कष्ट आहे महाराज. राजाला इंद्राला ब्रह्मदेवाला काय मिळवायचं नाही पण संरक्षणाचं कष्ट आहे. पण स्वरूप साक्षात्कारी पुरुषाला कोणतेही कर्तव्य राहत नाही. पण ज्याला स्वरूप साक्षात्कार झाला
तर तो मशी महावाक्य ऐकलं, मीच ब्रह्मा आहे असं जर तुम्हाला ज्ञान झालं, अहम ब्रह्मास्मी, तिथं भाव तयार झाला, तर त्याला काय करायचं शिल्लक राहिलेलं नाही. संरक्षणाचा तर तिथं प्रश्नच नाही महाराज. कारण का त्या वस्तूला कोणीही कुठं धक्का लावत नाही, न्याय नाही, त्याला न्यायला दुसरा कोण नाही. भीती कधी असते महाराज? तुमच्यापासून वेगळा कोणतरी असायला पाहिजे, तुमच्यापासून श्रेष्ठ कोणतरी असायला पाहिजे, शत्रू असायला पाहिजे. वस्तूच्या ठिकाणी दुसरं काय नाही, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय नाही. संरक्षण तरी महाराज मिळवायचं तर ती काय अगोदरच आहे महाराज, पण संरक्षणाची देखील तिथे काय त्याला हे नाही महाराज. अभेद स्थिती प्राप्त झालेली आहे महाराज. आत्ता निश्चिंतीने पावलं विसावं, कुंटलिया राहावा निश्चिंतीने. आता काय घ्यायची गरज नाही महाराज. टाकिली पात्र झोडे धर्माशा, कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा, न मागे भिकाताची झाला भरवसा, ओळली 17 विघ्या तिने पुरविली इच्छा, सुखे मिनिजलो गा सुने सारून देते. टाकिली आता झोळी पात्र, धर्म सगळं, कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा. आता कुणाकडे भीक मागायची काही गरज राहिलेली न, मागे भीक आता हाची झाला. त्याच्यामुळं ओढले 17 विघा. आता प्रवृत्ती निवृत्ती सगळी महाराज. लौकिक कर्तव्य असंख्य राहिलेला आहे तो संसार आहे. लौकिक कर्तव्य असंख्य राहिलेलं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, त्या पोरग्याचं घेणं आहे, इथं काय ते आहे, तिथं काय ते आहे, तिथं काय ते काय संसार आहे. श्रवण मननादी पारमार्थिक कर्तव्य राहिले तो मुमुक्षु. श्रवण आहे, मनन, निधिध्यासन, हे ज्याचं राहिले त्याला काय म्हणायचं? मुमुक्ष आहे. कर्तव्य हे मात्र कर्तव्य करावं ना त्याला. हे कर्तव्य म्हणून करा, संसार प्रारब्ध म्हणून करा. टाकू नका, टाकता येत नाही. तिचा मला भीती आहे टाकून कुठं जावा म्हणून. पण परमार्थ मात्र श्रवण मनन निधिध्यासन कर्तव्य म्हणून करा, तोपर्यंत मुमुक्ष आहे. कारण का ते बी नाही झालं तर नुसतं हाबप होऊन बसते. हे बी नाही ते बी नाही. संसार की दादा आहे बघ, असं करते मला काय कळत नाही महाराज. काय तुम्ही माणसं आहे देवासारखे म्हणतात का नाही ते? आणि हा बाप उगच तिरका बघितलं राहतंय महाराज. होऊ नये असं नाही. अभ्यास करा, चांगले करा, कीर्तन करा, प्रवचन करा, लोकांना सांगा, असं नाही असं म्हणा बाबा. कारण का सांगणं ऐकणं हा आपला एक परमार्थातला एक माग माणसा चालत आहे. सांगावं लागणार, सांगायचं, बोलायचं, चांगलं बोलायचं. शास्त्रांना सांगितले बोलायचं, बोलू नये असं नाही म्हणा, पण योग्य बोलावं. ऐकायचं नाही असं नाही म्हणा, योग्य ऐकावं, मनन करावं, ते योग्य मनन करावं, ध्यास लागावा, योग्य ध्यास लागावा. श्रवण मनन निधिध्यासन हे कर्तव्य म्हणून करावं. कुठपर्यंत? तर तो पदार्थ शोधून होईतो पर्यंत. कर्तव्य भाव झाला ते सिद्ध. ज्याला कर्तव्य राहिलेलं नाही, आता कर्तव्य अभाव स्थिती झाली ना, तो सिद्ध. आता काय करायचं राहिलेलं नाही, काय करायची गरज आहे? तिथं एकदा पोचला ना की मग ते मिळवायचं आणि घालवायचं राहतं. हो, मग आता तुमचं जे आहे ना जीवन जे आहे ना, ते सहज जीवन होतं, त्याला जीवनमुक्त म्हटले. हो, व्यवहार तुम्हाला करावाच लागणार. कुठल्या संतांनी व्यवहार आपला टाकलाय काय नाही, फक्त लक्ष मात्र तिकडं त्यांचं. ती धागा चुकता कामा नाही. पाण्या निघाली गोजरी, लक्ष ठेवून दोघा घरी, चाले मोकळ्या पदरी.
परिलक्ष देते महाराज. संतांची अशी दृष्टी आहे महाराज, व्यवहार करतात. आता इथे पाण्याला जायची काही गरजच नाही, मग आता काय करणार आहे. पूर्वी घागऱ्यातून पाण्याला जायत होत्या सगळ्या सख्या. उठलं की पहिले 4 खेपा पाणी, डोकी एक घागर असायची, काकडी घागर असायची महाराज. आणि घरात जरा वातांग झालं ना की मग ते पाणत्याला निघतंय बघा. ती मला अशी म्हणाली, मी तिला असं म्हणालो, मोन्या तू पुढ्यातच होता ह्यो काय मोन्या बोलला नाही. आता केवढी हात आली होती सांगा, वरल्या घागरीला हात, पण लक्ष कुठं आहे. हा, लक्ष ठेवून 2 घागरी केवढा हसडा मारती महाराज, पण घागर आलती का बघा. तसं केवढा तुमचा व्यवहार होते महाराज. चोर चोरी करी जाय वनांतरी परिलक्ष देते. कोण येतंय का काय की, काय होतंय का काय की, तसं इकडे लक्ष ठेव. तळासकरांची गवळण त्या काळात वृत्ती कशी लागून राहावी याच्यावर, आणि व्यवहार कसा व्हावा महाराज. गाडी चालवता का नाही गर्दीतनं, हा, किती ढकलून जाशील वृत्ती नसली तर तिथं. तसं इकडे किती व्यवहार होते महाराज. एकदा ती वृत्ती तिथे लागून राहिली ना, सोडत नाही. लक्षात ठेवा, तिला एकदा मिळालं का नाही ते, तिथे एक महाराज महत्वाचं मोठं काम आहे ना. तिला जी मिळालं एकदा का ओढून काढली तर तिथून जाणार. हो, साधा डोंगळा तुम्हाला जर गुळाला डसला, ओढून काढा, काय करतोय बघा तो, अर्धा तुटून निघतोय, अर्धा पुढचं सोडत नाही. हे तर ब्रह्मानंद आहे म्हणून, ब्रह्मानंदी लागली. हो, अनेक जन्म याच्यासाठी आपण जाळी चालू ना, हे प्राप्त करून घेण्यासाठी. कारण का जीवाला त्याचा अनुभव आहे महाराज, गोष्टीचा अनुभव आहे. आणि हे संतांच्या ठिकाणी तुम्ही आम्ही ऐकलेला आहे महाराज. बाकीच्या जीवांना अनुभव आहे पण माहिती नाही का, जे सांगतात तिथं ती गेलीच नाही म्हणून फसलेत महाराज. आज आपल्याला कुठेतरी कान आलेत, आपण ऐकायला लागलोय महाराज, आणि त्या वस्तूचा आपल्याला अनुभव आहे महाराज झोपेत. व त्या योग्यांना समाधीच मिळतो, भक्तांना देवाच्या स्वरूपात मिळतो, तुम्ही मला झोपेत मिळतो महाराज. आणि म्हणून तरी झोपेची आपल्याला आवड आहे. मनुष्याला झोप का पाहिजे आहे वाटतं, झोपेसाठी झोप नाही, तिथं तो आनंद भोगायला, आणि तो आनंद यायला मिळाला की बोला दादा, तुम्हाला काय बोलायचं असतं ते बोला, काय बोलायचं ते बोला. सांगा ना, शंका ठेवूच नाही. मग एक करायचं का नाही असं वाटतंय ना. कुठं सांगितलं तुम्हाला कुणी करू नका म्हणून. हा, बस बस झाले की पुस्तक कळाले हो. हो हो, म्हणून सातत्याने विषय आठवड्यातला एक तास लक्षात ठेवा. तयार झाला की हळूहळू दुसऱ्याच्या ह्याच्यावर पाय द्यायचं पण तुम्ही. होय होय, एवढं तरी होते ना, कापा कापी तरी. एक लक्षात ठेवा दादा, एक लक्षात ठेवा, परमात्मा म्हणजे दुसरं काही. बाजी दादा, हे बाजी दादा, एक सांगू का तुम्हाला मी जोडून, परमात्मा म्हणजे दुसरं काही नाही. व्यवहार तुमचा येता सांगू देत, व्यवहार तुमचा येता सांगू देत. मला जे दुःख होते ना ते माझ्यापासून दुसऱ्याला होऊ नये एवढं शिकवलं. सुइच्छा विधीचा संसार, आणि त्याच्या ते आसक्ती काढून टाका. आसक्ती काढली की सहज होतं ते. म्हणून तुम्हाला जनकाचं उदाहरण काय दिलं महाराज. अहो, ज्याला गर्भात कळालं शुकाचार्याकडनी काय होतं, नागवेच पळून गेले, कापत कापत बाहेरले. पण कुणाकडे जायला सांगितलं, राजाकडे जायला सांगितलं. याज्ञवल्क्य बघा, दोन्ही नारे, केवढा संग्रह केला महाराज. ते प्रारब्ध आहे.
आणि प्रारब्ध झाल्यानंतर त्याचा त्याग करावा वाटतो त्यांना. नको म्हणजे आता म्हणजे एवढं भोगत असताना देखील त्यांचा स्वरूपाला धक्का लागलेला नव्हता मला. छाती ठोकपणानं सांगितलं तर त्याने मी तोच आहे. अहो स्वतः ते गाया अगोदर घेऊन न्या म्हणायचे तिकडे आणि मग बसायचे त्याला. केवढा त्यांचा निश्चय होता. गाडगीने बराचसाच प्रयत्न केला महाराज आणि गाडगीने सांगितलं त्याच्या नादाला लावू नका. तो सिद्ध पुरुषच आहे म्हणून स्वतः. काय चिंतन करूया दादा. लक्षात ठेवा तुम्ही खरोखर भगवंतानं आपल्याला चांगला अधिकारांनी ठेवून यायला मग परीक्षा आधी पक्षाचं घरांनी ठेवून यायला गाय लावलेल्या आधी मी बांधून यायचं माझा ह्याला बसतो. लाख लाख गाय असायच्या महाराजांच्या. राजाचीच ती सगळी सभा होती आणि एका एका गायला 4-4 नाणी बांधलेली असायची सोन्याची. 2-2 नाणी. त्या कसल्या तरी भाकड गायी नव्हता. आणि ते सांगायचे सेवकांना गाय बांधून या जावा मग मी बसतो इथं. त्याला काय अधिकार बाकीची म्हणालेले त्यालाच काय अधिकार. गाडगीला तिथे पुढे केले महाराज. प्रश्न सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले. दशण उपनिषद व्हायला लागते त्याच्यासाठी. तिथे काय प्रश्न उत्तर सगळे. सिद्ध पुरुषास पारमार्थिक कर्तव्य राहत नाही तर संसाराचे कर्तव्य तर नाहीच नाही. बघा सिद्ध पुरुष असतो ना ज्याला करावं वाटतं हे ते तो संसारी म्हटले. श्रवण मनन करावं लागतो त्याला मुमुक्षु म्हटले. पण शुद्ध पुरुषाला काय कर्तव्यच राहिलेलं नाही त्याला सिद्ध पुरुष म्हणावं महाराज. त्याला तर काय कर्तव्य म्हणजे परमार्थासाठी काय कर्तव्य राहिलेलं नाही त्याला. मग काय सहज प्रारब्ध भोगत राहतो महाराज. तुका म्हणे मुक्ती परिणिली. आता काय म्हटलं तिनं सडी मिळेल आनंदाचे दिवस आहेत. आणि एकदा तुम्हाला दादा जर ती अंतकरणाची वृत्ती तशी तयार झाली ना काही धक्का लागत नाही. सहज व्यवहार होतो. तुमच्या समोर शत्रू जरी आला तरी तुम्हाला काय वाटत नाही आणि काय भलं एवढं आलं तरी त्याच्याबद्दल काय फारशी विषाद होतच नाही. कारण का ही मिथ्या म्हणून कळालेलं असतं. अधिष्ठानाचं एकदा ज्ञान झालं ना बाहेरच्या पदार्थांचा अभाव होत नाही. त्याची सत्ता नाही असं होत. सत्ता धन्याची की जी मायबाप म्हटले त्यांना सत्ता नाही. जरी प्रतीतीला आलेला असलं तरी पदार्थ मिथ्या ह्या स्वरूपानंच येतात. जरी रात्रीचं स्वप्न दिसत असलं सगळं समोर तर तिला आता तुम्ही घेऊन कुठंतरी बाहेर म्हणजे शेताड जाव्यात चला अमकं तमकं म्हणणार नाही. किंवा ते पैसे रात्रीचं आण तेवढं बाजार करून येऊया असं तिला म्हणणार नाही. तसं ही एकदा दृष्टी आली ना जरीही दिसालं तर याच्यावरून सत्यत्व निघून जातं. कारण का हे सत्य नाही हे सत्य वाटत त्याच्या खाली सत्य आहे. मला जग सत्य नाही जगात सत्य आहे तो परमात्मा. आणि त्याच्या सत्तेमुळे हा सत्य वाटायला. माती सत्य का घट सत्य हो दिसू दे आकाराने. म्हणून त्याला नामात्र सत्ता आहे महाराज. स्वतंत्र सत्ता नाही. घट म्हणून काय आहे त्याच्यात मातीच आहे ना. मग तुम्ही आकार दिला आणि त्याला नाव ठेवलंय. नाव ठेवल्याने आकार दिला तरी काय आहे मातीच आहे. कुठलं तरी काय आहे. तसं जग नावाचा पदार्थ नाहीच ना आहे तो परमात्माच आहे. ही दृष्टी आली एकदा की किती जरी व्यवहार झाला व्यवहार होत असताना कर्तव्य अभाव स्थिती त्यांची असते. आम्हाला काय वाटतं करावं लागतं. दृष्टी नाही तोपर्यंत सत्य वाटणं बरोबर आहे. तुम्हाला जोपर्यंत शुक्ती रूपाने कळत नाही तोपर्यंत ते चांदी असं वाटणार. आता शुक्ती कळाली एकदा चांदी नाही शुक्ती कळाली दिसाली तरी आता चांदी म्हणून त्याला फसणार नाही तुम्ही. हे त्याच्यातलं उदाहरण रज्जू सर्पापेक्षा हे उदाहरण सुद्धा एक आहे. कारण का रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतीती येत नाही. तिथं मन अंधकार हा दोष आहे. अंधकार निघून गेला ना की तो भ्रम निघून जातो. आता इथं प्रकाश असतो तिथं सादृश्य दोष आहे. कुठं
शुक्तीच्या चिंगाली चांदी वाटणे. आता तुम्हाला एकदा अगोदर वाटत होतो हो काहीतरी आहे म्हणून मनुष्य हर्षानं पुढे जातो. आयला शिंप आहे असं वाटतं, शिंप आहे असं वाटतं. शिंप एकदा कळली का नाही, आता जरी तुम्हाला दिसायला चकचकीत तरी काय वाटणार नाव सांगा, शिंपच वाटणार. त्याच्यावरची जे आपल्याला वाटत होतं ना काहीतरी मला लाभ होईल ते निघून जातं. आता ते आरशाला कारण होत नाही म्हणत. आणि सर्पाचं दारूचं ज्ञान झालं की ते दुःखालाही कारण, विषादाला कारण होत नाही. पण इथं ती प्रतितीला परत येत नाही सर्परूपानं, पण तिथं ते प्रतितीला येतं. जरी प्रतितीला येत असलं तरी आता ते रजत सत्य नाही, चांदी सत्य आहे. तिथं सत्यवादी उडवली त्याने. कारण का सत्यरजत तिथं त्यांनी म्हटले अनिर्वचनीय, तिने सत्यरजत तिथं उत्पन्न होते म्हटले. तुम्ही काय म्हणता, पंचमहाभूताचं पंचीकरण हे सगळं झालेलं आहे, बरोबर आहे. त्याने वेदांतांचं हे घेतले, पंचमहाभूताचं सगळं झालंय. तसं पंचभूताचं ते जे हे आहे तेच त्याच्यात रजत उत्पन्न होतं तिथं सत्य. ते धातू जे आहेत ना रजताचे ते त्या काळात तिथं उत्पन्न होतात. सत्यख्यातीवादी म्हणतात सत्यरजत तिथं उत्पन्न होतं त्या काळात. आणि मग तिथं म्हटले शिंपीशी त्याचा, आता सत्य तुम्ही रजत हे करता म्हणता ना, आणि शिंपीचं ज्ञान झाल्यानंतर त्याच्यात ध्वंस होतो, म्हणजे काय होतो, नाश होतो. अशी त्यांची प्रक्रिया आहे सत्ख्यातीवाद्यांची. तर वेदांतांनी काय म्हटले, तुमच्या मनानं सत्य रजत जर उत्पन्न होते असं म्हणायचं व्यवहारिक, तर ज्यावेळी त्या शुक्तीशी भस्मात म्हणजे अग्निता हे होईल, संबंध लागेल, त्या अग्नीनं शिंप काय होणार, जळणार का नाही, भस्म होणार तिचं. मग आता अग्नीने शिंप जळते पण धातू जळत नाही. मग तुम्ही सत्यरजित मानता ना, ते त्याच्यात गावायला पाहिजे, ते तरी गावत नाही, ते तर गावत नाही. मग तिथं अनिर्वचनीय रस्त्याची उत्पत्तीच मानली. उत्पत्ती मानत असताना मात्र अनिर्वचनीय मानायची. म्हणून तेवढ्या काळात तिथं उत्पत्ती मानली आहे, पण ती अनिर्वचनीय म्हणजे. आता जरी आपल्याला दिसत असलं तरी रजत प्रतीती जाते आणि शिंप ही आपल्याला प्रतीती. तसं अधिष्ठानाचं एकदा ज्ञान झालं ना, संसार किती दिसून दे बाधित होतो, म्हणजे त्याच्यावर सत्यत्व निघून जातं. सत्य तू सत्य विठ्ठला, तोच परमात्मा सत्य आहे ना. व्यवहार होतो. बघा याच्या सगळं चिंतन झालेलं असतं, तुम्हाला प्रारब्ध कळालेलं असतं, पाठीमागा अभ्यास झालेला असतो. उगच कुणाला तरी तात्पर्य आणून बसवून त्या माणसाला हे पटेल का नाव सांगा. त्या महाराजाला त्या गंगेत नेऊन सोडायला जाऊन दे तिकडे, बायका बरोबर मी त्या असं नाही तसं नाही काय त्याला खोळ्याच्या तावडीत घाला म्हणतील. म्हणजे वेदांतशास्त्र ऐकणारा अधिकारी आपल्या पाठीमागं कर्म, क्रियमान, प्रालब्ध, संचित कळालेलं असतंय, बरोबर आहे. क्रियमान आपलं होतं, बरोबर आहे, पण तादात्म्य नसल्यामुळे क्रियमान क्रिया घडत नाही. प्रालब्ध आहे ते भोगून संपवावंच लागतं. आणि अनेक जन्माचं जे संचित आहे ना ते ज्ञानानं काय होतं, नष्ट. ज्ञान झालं ना, अज्ञान निवृत्त झालं ना, ते नष्ट होतं. ते आपल्याला प्रक्रिया कळालेली असतात. आणि प्रालब्ध भोगत असताना म्हणून तुम्ही काय जरी संकट आलं तर थकत नाही, उतू येत नाही, त्याची कारण येईल. संकट आलं तर मनुष्य थकत नाही, आणि काहीतरी जरा झालं तर उतू येत नाही, त्याची कारण आहे. हे प्रालब्धाचा खेळ आहे. त्याचा आणि माझा काय, हे येणार आहे आणि जाणार आहे. ते एक राजा होता आणि त्याला दुसऱ्या राजानं परचक्र केलं आणि त्याचा युद्ध करून त्याला तुरुंगात नेऊन घातला. आता तुरुंगात गेला तोही तसाच होता. सगळं सैन्य मेलं, राज्य गेलं, राजाला अटक केला, तरी मग तो कशात होता, आनंदात होता. त्या राजाला वाटलं की त्या प्रधानाला सांगितलं, राजे महाराज काय करतात बघून यायला, डोक्याला हात लावून बसल्यात का काय करतात, जाऊन चौकशी करून या, जरा समाधान काहीतरी करूया महाराज. ठीक आहे म्हणले. राजाकडे प्रधानजी गेले राजाकडे, राजा आनंदात होता. राजा कसा होता, आनंदात होता. त्याने सांगितले, प्रधानजीने सांगितले जाऊन, राजे महाराज त्या आनंदात आहे. काय, त्याला वाटलं की डोकं धरून बसायला पाहिजे होतं, तिचं राज्य गेले, सैन्य मेले, अटक केलेला आहे, आम्ही कसं राहू, नाव सांगा. जरा बायकून काहीतरी बोलली तर आपण कोपडा करून बसतो, आणि राजा केवढं दुखाचं महाराज, नाव सांगा.
तर काय तो आनंदात आहे म्हणले. ठीक आहे त्याला बोलवूया म्हटले. आनंदात एक तिची कारण विचारूया ना. आणि मग त्याला विचारलं या म्हणजे राजे महाराज म्हणजे तुमचं मी सगळे सैन्य मारले, हा तुमचा राजे ध्वज विध्वंस केला, एवढंच नाही तर तुम्हाला तुरुंगात गाठले, तरी तुम्ही समाधान कसं. त्याने सांगितलं राजे महाराज माझे एक सद्गुरूनं मला अंगठी दिली आहे ती माझ्या हातात आहे. त्यांनी सांगितले ये बे दिन जाएंगे, ये बे दिन जाएंगे. दुःख येते त्यावेळी वाटते आपला हा बी दिवस एक दिवस जाईल, आणि सुख आलं किती वाटतंय हा बी दिवस एक दिवस. कारण का रात्र आणि दिवस असं असतं तसं आपल्या जीवनात येणारं हे भौतिक सुख दुःख येणार जाणार असतं. हे ज्याला कळलंय महाराज तो त्या दुःखानं महाराज थकतही नाही, आणि काहीतरी झालं तर आरशानं दुःखी संतोषानं यावे, सुखी काय म्हटलंय ते न यावे, दुःखी विषयाला न बजावे, लावा लावू मना दोघीला वाटत. अशी माणसं अभ्यासानं तयार झालेली असतात, आणि हा अभ्यास करून झालेल्याचं काम आहे. हळूहळू अभ्यास करूया. अभ्यास केल्यानंतर एक झाल्याशिवाय का माहिती आहे काय, आज आम्ही निश्चयानं सांगतो महाराज, स्वतःच निश्चयानं सांगतात, ह्याच्यावर कुठेतरी विश्वास ठेवू. आत्मा सोडून शरीर एकाग्र आहे का बघा. आत्म्याचा अभाव असणार एखादं शरीर आहे का, नाही ना का. म्हणजे वस्तू तुमची स्वयंसिद्ध आहे, वस्तूला काय कुठं हुडकाय जायची गरज नाही. आणि ती वस्तू म्हणजे कोण आहे हो, तुम्हीच आहे. मग काय अडचण आहे नाव सांगता, म्हणून तरी ती निश्चयानं सांगतात तुम्ही आता तुम्ही मुक्तच आहे, तुम्हीच आहे ते. तुम्हाला त्याच्याबद्दल काय फक्त काय आहे तसं आपण भाव तयार करणं, मीच ते आहे. कारण का देहाला मी म्हणायला लागलो ना, आपण जिथं तादात मी धरलंय ते सोडा राहतोय तेच आहे. आणि तिथं एकदा प्राप्त केलं की तिथं काय कर्तव्य राहिलेलं नाही महाराज, तिथं संरक्षण करायची काय गरजच नाही, ते प्राप्तच आहे. संरक्षणाची देखील तिथे काय अडचण नाही. बघा पुढे काय थोडं वाचन. संसार प्रारब्धाधीन आहे म्हणून संसाराचे कर्तव्य घेऊच नाही. झालं हे बघा, संसार हा प्रारब्धाधीन आहे, करायचं पण ती कर्तव्य म्हणून घेऊ नका तुम्ही. नाही काय टायमाला आताचं नव्हतं ना, ते माझं नव्हतं एवढं म्हणायचं, माझ्या प्रारब्धात नव्हतं. हे म्हटलं की तिथं समाधान आला, ते बुडाला गेलं, ते बुडाला गेलं, मिळायचं तरी नसतं. कारण का ते प्रारब्धाधीन आहे. तुम्हाला केवढं काय मिळायचं, जेवायला बसला तरी सगळं तो ताटात जाईल, पोटात जाईल असं नाही, सगळं गेलं तरी जिरलं असं नाही. प्रारब्ध जर नसत का नाही तर खाल्याला देखील त्रास देतं. मला गोडली इथं पत्र बोलायचे महाराज, तुझ्या प्रारब्धात जर ती यथार्थ असलं तर तुला यथार्थ झोप लागून ती जिरायला पाहिजे, तेव्हाच प्रारब्ध. नाहीतर लोक वाढतील, तू खाशील आणि पोट दुखाय झालं तर म्हणजे सगळा व्यवहार तुमचा आमचा येतो प्रारब्ध आहे. पण परमार्थ मात्र दादा प्रयत्न करावा लागणे, करूया. करावा लागणार अशातच आपले दिवस जायला लागणार. आणि आयुष्य एक लक्षात ठेवा, अजून तुम्ही कर्तव्य त्याचा खरोखर भाग्यवान व्हायचं. आम्हाला त्या काळात एवढी ही मिळाली नाही. तरुणपणात पाहिजे तिथं उडी टाकता येते ना. आता आम्हाला झक मारीची इच्छा असून गाडी लावून द्या, ते अमक करा तमक करा म्हणायची पाळी ती ना. इच्छा असून काय करायची महाराज, हे मोडकळीला आलंय महाराज. आणि याची साथ असल्याशिवाय कार्य होत नाही ना. चला, कळालं नसलं तर कळवून घेऊया, इथं प्रयत्न. एकदा सोडून दोनदा तुम्ही विचारा, आणि कुणाला तरी विचारा. पुष्कळ माणसं आपल्याकडे आहेत महाराज, सांगणारी माणसं कमी आहेत असं ठरवू नका मला, होय का नाही. कोणी तुम्हाला प्रेमानं सांगते, येऊन सांगते. संसार केला म्हणजे तो संसारी नाही, माईक पदार्थांचे कर्तव्य घेणे म्हणजे संसार झालं. संसार केला म्हणजे तो संसारी नाही, माईक पदार्थांचं कर्तव्य घेणे म्हणजे संसार. होय, त्या माईक पदार्थाचं कर्तव्य घेणे म्हणजे संसार आहे. मला करावंच लागतंय. संसार केला म्हणजे ते संसार नाही म्हणत. या माईक पदार्थाचं कर्तव्य घेणं, आता हे मला करावंच लागतं.
माईक पदार्थांचे कर्तव्य न घेणे म्हणजे झालं. मुमुक्षु. त्याचं कर्तव्य नाही आणि चाललंय महाराज. मुमुक्षुने संसार सोडू नये, संसाराचे कर्तव्य सोडावे. झाले. मुमुक्षूने संसार सोडायचा नाही, संसारातलं कर्तव्य सोडायचं. सहज होते ना. व श्रवण कर्तव्य भाव आता इथं तयार होतो. मग मी करता होतो आणि करता होतो तो भोगता ठरलेला आहे. ते त्याच्यातलं सूत्र आहे मला. माझ्याशिवाय होत नाही असं म्हणायचं नाही. हो, तो अहंकारच वाटतो ना मग. आणि मग ती कर्तव्य एकदा स्थिती, म्हणून कर्तव्य अभाव स्थिती प्राप्त म्हटले तेवढ्यासाठी. हो, व्यवहार अभाव स्थिती कुठं म्हटलंय? व्यवहार अभाव स्थिती म्हटलेली नाही मला. मी कोणतरी करताय हे काढून टाकले. व श्रवण मननादी कर्तव्य करावे मला याचे नाव मुमुक्षु. श्रवण मनन निधिध्यासन हे कर्तव्य म्हणून करावं, त्याचं नाव काय? अजून आपण महाराज मुमुक्षूच्या अवस्थेत आहे हे भाग्याच आहे. मध्यकाठावर आहे अजून, तरी पण आलोय. कारण का मुमुक्षुत्व हे बघा, मनुष्यत्व आणि मुमुक्षुत्व घातले, मधला टप्पाच काढून टाकायचे. मुमुक्षुत्व मनुष्यत्व आणि मग दुर्मिळ आहे. निदान वेळी वाकडी तरी वेदांची शब्द. मनुष्यत्व आपल्याला मिळालेलं आहे. आपल्यावर आता ईश्वराची कृपा आहेच. आता आपल्याला ईश्वराच्या कृपेची गरज नाही. त्यामुळे आता मनुष्यानं ईश्वराचं ज्याला कळालं किंवा मनुष्यत्व दुर्लभ आहे, त्यांना आता ईश्वराची भक्ती करायची गरज नाही. आणि जिथं ईश्वर ओळखून येईल अशाची भक्ती करा असं म्हणतात. त्याला मग आत्मज्ञाने चोपडे संत ती माझी रुपडी ते दृष्टी पडू आवडी काढली. एखादी जीवानं कळाल्यानंतर ईश्वरानं तुम्हाला ईश्वराचं काम केलं की ईश्वरानं तुम्हाला काय काय दिलं? दिली इंद्रिय, हातपाय, कान, मग बोलाया वचन. त्यानं काय करा? जोडा. मग तुम्हाला जोडायला प्रतिबंध काही असतील तर तुम्ही तिथं प्रतिबंध निवृत्त होत्या त्यांच्या वाक्यानं. अशा ठिकाणी जाऊन उपयोग करून घ्या. शास्त्रावर सद्गुरूंच्यावर चिन्ह श्रद्धा ठेवून श्रवण म्हणून करत आहे. आता इथे पुढे आपल्याला हे कर्तव्य करत आहे आणि शेवट राहा. ज्याला विधीतले कर्तव्य आहे तो मुमुक्षु. ज्याला बघा विधीतलं कर्तव्य आहे तो मुमुक्षु. ज्याला स्वातंत्र्यातले कर्तव्य आहे तो संसारी. आणि स्वातंत्र्यातलं कर्तव्य त्याला संसारी म्हणायचं. आता आपण संसारी, मला हे स्वातंत्र्य आपण घेतो आपल्याकडे घेतो. मला हे अजून करायचं आहे आपल्याकडे, मला अजून हे करायचं आहे. म्हणजे आता तो स्वतंत्र असून बंधात अडकलाय. हो, नाही, स्वातंत्र्य आपण हेच घेतो, संसाराचं स्वातंत्र्य नाही. आमच्याशिवाय आता हे भाग आमच्याशिवाय होत नाही. कर्तृत्वाचा मधु आणि कर्म फळाचा आस्वाद, त्याच नाव बंध आहे. हेच बंधात अडकलंय. नाव बंधाला कारण. बरं, काय लोक गेलेल्यांचा संसार चाललाय का नाही? हे कर्तव्य आपल्याला. कर्तव्य इकडे न वाटता ते करायचं नाही असं नाही, पण थोडीशी त्याची जरा काढून टाकायची. होतंय हो दादा, ते काय ते कर्तव्य धरलंच असं तर होते असं नाही. ईश्वर प्रारब्ध तुमचं करूनच घेतो. तो ईश्वर त्याच्या पाठीमागे बळकट आहे. प्राणी कर्म सापेक्ष ईश्वर या सृष्टीचा करताय. पाठीमाने घेऊन आलो ते करावंच लागतं. मला टाकून चालत ते भोगावंच लागतं. ज्याचे स्वातंत्र्यातले कर्तव्य संपले, विधीतले कर्तव्य संपले, तो सिद्ध. बघा, तरी त्यास प्रारब्ध उरते. ज्याला विधीतलं कर्तव्य आहे त्याला मुमुक्षु म्हटले. स्वातंत्र्य म्हणजे संसारातलं कर्तव्य त्याला संसारी म्हटले. आणि ज्याला कर्तव्य संपले त्याला काय म्हटले? सिद्ध पुरुष. तरी त्यास प्रारब्ध उरते. त्यास प्रारब्ध उरल्यामुळे तो बाधित वृत्तीने व्यवहार करीत असलेला दिसला तरी निरीच्छ निर्वासन असतो. आता सिद्ध पुरुषाचं काय असतं? सिद्ध पुरुषाचं काय असतं? अविद्या म्हटली का नाही की त्याचे दोन अंश आहेत.
लक्षात ठेवायचं. अविद्या म्हटलं की त्याचे दोन अंश आहेत. तर अविद्या काय करते, तुमची आवरण निवृत्त करते, आणि विक्षेप म्हणजे व्यवहार तुमचा. तो व्यवहार राहतो. जोपर्यंत देह आहे, तो प्रारब्ध आहे, तोपर्यंत तुमचा देह राहणार आहे, आणि देह आहे तोपर्यंत तुमचा व्यवहार होणार. पण आता तो व्यवहार होतो तो बाधित अनुवृत्तीने होतो. म्हणजे मी करता हे निघून जातं, आणि यातनं काहीतरी मिळवायचं, कर्मफलाचा आस्वाद आणि कर्तेपणाचा मत, हे दोन्ही त्यातलं निघून जातं. स्थिती राहते. त्यालाच कर्तव्य अभाव स्थिती म्हटले. हो, पाक काय म्हटले, हो, त्यालाच व्यवहार होतो, पण त्याच्याशी आता त्याचा काय संबंध नाही. इच्छा, वासना वगैरे आत्म्याचे धर्म नाहीत, झालं? ते अंतःकरणाचे धर्म आहे. इच्छा, वासना, कर्तव्य आत्मीय धर्म नाही, ते अंतःकरणाचे धर्म आहे. आता तोच विषय झाला ना आपला. सगळे संसार धर्म कोणाचे आहेत? अंतःकरणाचे. मग आपण कुठं त्याची चौकशी करायची? आपण त्याची परीक्षा कुठे घ्यायची महाराज? नाही सांगू तुम्हाला. जागृती स्वप्नात तुमचे व्यवहार होतात, तिथे अंतःकरण वृत्ती आहे. जागृतीत अंतःकरण वृत्ती आहे, स्वप्नात देखील वृत्ती आहे, पण ती अविद्या वृत्ती आहे. तिथं संसार धर्म होतो तुमचा. झोपेत तुम्ही आहे का नाही, तिथं संसार आहे नाही. तिथं अंतःकरण वृत्ती जी आहे त्याचं नाही अशी नाही, पण अविद्येत लीन आहे. मग कुठं तुमचे संसार धर्म आहेत ना सांगा? आणि तिथं तुम्हाला आनंद हा भोगायला मिळतो ना. म्हणजे सगळे संसार धर्म कोणाचे आहेत? अंतःकरणाचे. आणि त्याच्याशी असं तादात्म्य असल्यामुळं माझे आहेत असं वाटतं. माझे असं वाटतं. सगळे संसार धर्म महाराज अंतःकरणाचे, त्याचा आपला काय संबंध नाही. मग त्यांचं काय होतं? अंतःकरण त्यावेळी ज्ञानानं बाधित होतं, म्हणजे सत्यत्व निघून गेलेलं असतं याच्यात. त्याला सत्याचं तुम्हाला ज्ञान झालं ना, शिंपीचं ज्ञान झालं ना, दिसणार रूप कसं असतं? मिथ्या ठरतं. तसं दिसणारा संसार काय होतो? तो मिथ्या ठरतो. केवळ नामात्र सत्ता इथं म्हणलेले आहे. तिथं अनिर्वचनी ख्याती देखील घातलेली नाही त्यांनी. मिथ्या म्हणून देखील सांगितलेलं नाही, केवळ नामात्र त्याला सत्ता दिली आहे. आकाराला म्हणून तेवढ्याला नाव दिले. मग आकाराला जरी आलेलं असलं तरी रूपानं ती मातीच आहे ना, सोनच आहे ना. तसं त्यानं काय राहिलेलं नसतं, पूर्ण तयारी.